गेल्या वेळेस जे रिपोर्ट शिवसेनेचे गटनेते यांनी पाण्याबद्दल दिला त्याच्यावर तात्काळ काय उपाययोजना केल्या का? आज आमच्या प्रभागातले सगळेजण विचारायला लागलेत, आम्ही पाणी प्यायचं का नाही प्यायचं? नाहीतर महापालिकेतर्फे एक अक्वागार्ड प्रत्येक घराला तुम्ही दिलं पाहिजे. एवढं तरी तुम्ही करा ना. आणि मी त्याची उपाययोजना काहीतरी केली पाहिजे ना. आल्हाट साहेबांना त्या बोला, काय रिपोर्टमुळे कारवाई सगळे घाबरलेले आहेत. आल्हाट साहेबांना बोला. आणि महापौर साहेब, पवनामधनं जी बंद जलवाहिनी आपण येणार होते, अजितदादांचा देखील तो ड्रीम प्रोजेक्ट होता. ते स्वच्छ पाणी आपण आणणार होतो. त्या बाबतीत एक तुम्ही टाइमलाईन द्यावी. आंध्राबद्दल मी बोलणार नाही, बाकी बोलणार नाही, पण पवनेच्या जो बंद पाईपलाईन मधनं आपण पाणी आणणार आहोत त्याला एक महापौर साहेब टाइमलाईन द्यावी. 3 महिने 6 महिने, नाहीतर आपल्या नगर सदस्यांपैकी जे डीसीएम साहेबांच्या जवळ आहेत, जे सीएम साहेबांच्या जवळ आहेत, जे सुनेत्राताईंच्या जवळ आहेत, त्यांची एक कमिटी बनवावी. त्यासाठी जर काय अडचणी येत असतील तर ते त्या तिघांकडे जाऊन बसतील आणि त्या ठिकाणी त्या बंद पाईपलाईनला ज्या काही अडचणी येतात, जो काही खर्च कमी पडतोय तो त्यांच्याकडनं घेऊन देतील. तर मी एवढी महापौर साहेब विनंती करते, एक टाइमलाईन द्या ना, की आमच्या शहराला बंद पाईपांमधनं स्वच्छ पाणी हे 3 महिन्यात मिळेल, 6 महिन्यात मिळेल का 7 महिन्यात मिळेल? एक टाइमलाईन द्या महापौर साहेब मला. आणि तो जो रिपोर्ट आहे त्याच्यामुळे जे पूर्ण पिंपरी चिंचवड हादरलंय त्याचं काय करायचं? ते आल्हाट साहेबांना त्याबद्दलचं काय कारवाई काय केलं त्याबद्दलचा खुलासा द्यायला बोला. उपाययोजना तरी करा, नाही तर मग प्रत्येक घराला एक ॲक्वागार्ड. हे एक स्थायी समितीच्या चेअरमनला मी विनंती करेल की त्यांनी तो प्रस्ताव मंजूर करावा. प्रत्येक घराला एक ॲक्वागार्ड. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.